हॅलो नमस्कार राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या वनश्री विला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आमच्या अंजीरचे हार्वेस्टिंग दाखवणार आहोत. तसंच आमच्या बागेत काही काय म्हणता येईल की काही आनंददायक घटना, तसंच काही आनंददायक किंवा चमत्कारिक घटना, काही क्लेशदायक तर काही क्लेशदायक अशा दोन्ही घटना घडल्या आहेत, त्याही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तसंच आम्ही पुन्हा कोंबडीचे काही पिल्लू आणले, तर त्यांच्यासाठी एक छानसं घर बनवलं. तर ते कसं आणि कसलं बनवलं हेही तुमच्याशी शेअर करणार आहोत. तर आमचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. अजिबात स्किप करायचं नाही. हो, आईने तंबीच दिलेली आहे तशी. तर नक्की आमचा पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, यावर्षी आमच्या अंजिराच्या झाडाला अगदी विक्रमी उत्पादन आलं आहे असं म्हणता येईल. अगदी रोज 5-50 अंजिरं निघत आहेत. आणि कसं याला कुठलंच फवारणी किंवा असं केमिकल खत वगैरे लावलेलं नाही आहे. अगदी 100% विषमुक्त आणि ऑर्गॅनिक म्हणता येईल. त्याच्यामुळे छान वाटतं घरचं असं काही फळ निघालं की त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि अंजिरं पण खूप गोड आहेत आणि ज्युसी आहेत एकदम. तर सध्या आम्ही अंजिरांचा आस्वाद घेत आहोत रोज. आणि जसं कोणी घरी आलं गेलं तर त्यांनाही वानवळा चालू आहे अंजीरचा. तर मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही ह्या प्लास्टिकच्या पिशव्या काय बांधल्या आहेत. तर आमच्याकडे बरेच पक्षी येत असतात आणि पहाटेपासून ते असे काही पिकलेले फळं असतील तर त्यांच्यावर डल्ला मारत असतात. तर मग आम्ही कसं आहे, थोडंसं जे पिकण्याच्या आधीची स्टेज असते तेव्हा ह्या प्लास्टिकच्या पिशव्या बांधून ठेवतो. आणि मग तेवढे अंजीरं आमच्या वाट्याला येतात आणि बाकी जे उंचावरचे असतात ते त्यांच्या वाट्याला जात असतात. तर मंडळी, त्याचं झालं असं की एवढ्या काही दिवसांपासून कोंबड्यांच्या संख्येच्या मानाने अंड्यांची आवक कमी झाल्यासारखी वाटत होती. आम्हाला प्रश्न पडायचा की यांना सगळं खाद्य पाणी व्यवस्थित सुरू आहे आणि मग अंडे का बरं कमी येत आहेत. मग असं वाटलं की सध्या पाऊस पाणी बंद आहे, उष्णता वाढली आहे, कदाचित त्याच्यामुळे अंडे कमी झाले असतील असं समजून आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आणि 2 दिवसापासून असं लक्षात येत होतं की जेव्हा आम्ही संध्याकाळी कोंबड्या कोंडत होतो तेव्हा एक कोंबडी कमी असायची. तर मग आता ही कोंबडी जाते तर जाते कुठे? आणि समजा ती मांजर किंवा कुत्र्याची शिकार झाली असेल तर मग तसा खूप गलका पण नव्हता झालेला. त्याच्यामुळे ते जरा आम्ही 2 दिवस विचारातच पडलो होतो. मग असं एक अंदाज केला की कधी कधी कोंबड्यांना झाडावर चढायची हुक्की येते, तर ती झाडावर चढून बसत असेल. पण मग 2 दिवसानंतर आता तुम्ही हा जो वेल बघतायत हा आईस्क्रीम वेल किंवा याला मेक्सिकन क्रीपर म्हणतात. तर हा आमच्या या महोगनीच्या झाडावर चढलेला आहे आणि तिथे एकदम छान अशी मध्ये पोकळी तयार झालेली आहे. तर एके दिवशी सकाळी जेव्हा सगळ्या कोंबड्या आणि हे बदक आम्ही सोडले तर ते ह्या जागेभोवती जरा सगळे जमलेले होते आणि काहीतरी बघत होते ते. मग बाबांनी जाऊन तिथे बघितलं तर त्यांना असं आढळलं की तिथून एक आत जाण्यासाठी स्पेस तयार झालेला आहे. आणि बदकाने ती डेझीने आपल्या ती कोंबडी पिटाळली वाटतं ना, बाहेर पिटाळली. तर मग मध्ये बघितलं तर खजिना, अंड्यांचा खजिनाच होता. आणि किती असतील 5-15 मोजले टोटल तर तब्बल 19 अंडे आम्हाला मिळाले. आणि आम्ही तर सगळे शॉकच झालो. तर आता आम्ही व्लॉगिंग करायला लागलो म्हणून या गोष्टी रेकॉर्ड करायला लागलोय. नाहीतर असं वर्षातून 1-2 वेळा आम्हाला असे सुखद धक्के मिळत असतात या कोंबड्यांकडून. तर बघा, तिने किती छान आडोशाची जागा बनवलेली होती आणि तिने हे अंडे उबवायला सुरुवात करून दिलेली होती ना. म्हणून तर ती 2 दिवस गायब होती आणि रात्री पण ती आली नाही तिच्या घरात. पण तिचं नशीब चांगलं की रात्री मांजर वगैरे फिरकली नाही.
आणि आमचा आर्चिस पण तसा होता, त्याच्यामुळे मांजरही आली नाही. हे एक बरं झालं, नाहीतर रात्रीच्या अंधारात तिचं खात्मा होऊन गेला असता. ती ती आपल्याला पाहू शकायची, पण आपण तिला पाहू शकत नव्हतो. अशी तिने ती जागा निवडली होती. गारवा होता तिथं, गारवा, अंधार, प्रायव्हसी. हो, खाली छान, खाली गवताचं मस्त आळ केलेलं होतं. हो, किती छान अंडे जमा केले तिने. हे म्हणजे त्या दोघी तिघींचे अंडे असतील. हो हो. आणि ही धरून बसली. हे बघा, हे सगळे अंडे आम्ही काढले. तर असं हे आमचं बागेत गमतीशीर गोष्टी घडत, चमत्कारिक. कदाचित लक्षात आलं नसतं तर पिल्लेच बाहेर आले असते. तर इथे बघा, हे कोंबड्यांना आम्ही मका कणीस सोलल्यावर ज्या साली निघतात तर त्या टाकलेल्या आहेत. माझ्या हॉस्पिटलच्या खाली एक फळ विक्रेता आहे, तर त्याला माहिती आहे की मी अशा ज्या विघटनशील सगळ्या प्रॉडक्ट्स असतात, केळी वगैरे, त्यांच्या साली, किंवा हे आपले काय पायनॅपलचे ते सगळं हे वरचं ते आवरण वगैरे असं गोष्टी घरी घेऊन येत असते आणि त्याचं खत बनवत असते. त्याच्यामुळे आता ते माझ्यासाठी काढूनच ठेवतात आणि निघताना गाडीत टाकून देतात. आता इथपर्यंत बागेत सगळं आलबेल चालू होतं, पण आता हे बघा, मला रूममधून अचानक खसपट काहीतरी झाल्यासारखा आवाज आला. बघितलं तर हे आमची डेझी आणि डॅनी हे केळीभोवती आमच्या उभे होते. ही केळ आम्ही वनश्रीच्या डॅडींनी खास जळगावहून टिश्यू कल्चरचं 2 रोपं आणले होते. एक इथे लावलं आम्ही आणि एक शेतात. आणि ही केळी इतकी छान फोफावली होती. ही आम्ही आमच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण दाखवलेली आहे. आणि आता काही महिन्यात हिला केळीचं घड लागला असता तर त्यांनी अगदी जमिनीपासून या डेझी आणि डॅनीने तिचं खोड कुरतडून आणि त्यांना साथ आणखी आमच्या काही कोंबड्यांची, अशा पद्धतीने आज ती केळ डायरेक्ट जमीनदोस्त झाली. तर आता हे सगळं मी कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं म्हणून दिसतंय, नाहीतर हे चोर आम्हाला कधी सापडले असते. तर त्यांनी शेवटी त्यांचं हे काम तमाम करूनच टाकलं आणि आमच्या हातात ते बघण्याशिवाय काय राहिलेलं होतं. माफ करण्याशिवाय काहीच नाही. शिक्षा नाही करू शकत आपण त्यांना काहीच. शेवटी कसं आहे, त्यांचा इथला वावर, त्यांचे अंडे जर पाहिजे असतील तर या गोष्टी पण ते थोडंसं आमच्या झाडांची नासधूस पण करत असतात. पण मग लक्ष ठेवावं लागतं, इलाज नाही, त्याला इलाज नाही. तर मंडळी बघा, आता इथे कोंबडीच्या पिल्लांसाठी घर बनवण्याचं काम सुरू आहे. हे बघा, इन्सेटमध्ये मी तुम्हाला ह्या रीळचा फोटो टाकलेला आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल तर हे जे रीळ असतं, हे जे केबल वायर असते मोबाईलची, ती त्याच्या भोवती गुंडाळलेली असते. आणि या खेडोपाडी आता हे सगळे नेटवर्क जे अंडरग्राऊंड या वायरिंग टाकण्याचं काम सुरू असतं. तर आणि जेव्हा ती वायर संपते तेव्हा हे रीळ तिथेच सोडून दिलं जातं. तर मी कधीतरी सोशल मीडियावर याच्यापासून पिल्लांचं घर बनवण्याची हे पाहिलं होतं ट्रिक, आणि मला ती खूप आवडली होती. आणि मी विचारच करत होती की आपल्याला हे रीळ कुठून मिळेल. आणि योगायोगाने माझा भाचा नेमका त्याच कंपनीत लागल्यामुळे मी त्याला संपर्क केला आणि तो बोलला की हो, आपल्याला मिळेल म्हणे, आमचं काम सुरूच आहे. तर साधारण तिकडे ताराबाद साईडला वगैरे हे रीळ रिकामं झालेलं होतं. मग तिथून आम्ही ते युद्ध पातळीवर मागवून घेतलं. आणि आमचा जो कार्पेंटर आहे त्याला ते डिझाईन मी मोबाईलवर दाखवलं होतं. तर त्याने ही तयारी दाखवली, मी तसं तयार करू शकतो म्हणून. तर आता तेच काम सुरू आहे. मला पूर्ण याचं कसं बनवलं याचं शूट घ्यायचं होतं, पण मग कार्पेंटर आला आणि मला हॉस्पिटलला जायची वेळ झाली होती. त्याच्यामुळे मला अनिच्छेनेच मला जावं लागलं, नाही तर मला ही सगळी गंमत बघायची होती. तर आता इथे घर जवळजवळ तयार झालेलं आहे आणि त्याचा दरवाजा बनवण्याचं काम सुरू आहे. तर मला इथे तुम्हाला एक सांगायचं आहे की जेव्हा आपण असं एखादी गोष्टीचा ध्यास धरतो तर तेव्हा
जशी काही सृष्टीच आपल्याला ती गोष्ट आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि मला तर अशी अनुभूती खूप वेळा आली आहे की बरोबर त्या गोष्टी आपल्याला येऊन मिळतात. तसंच या घराच्या बाबतीत माझं झालं. आणि मला असं थोडा एक माझं छंद आहेच की टाकाऊपासून टिकाऊ कसं करता येईल, किंवा साधारण जुगाड म्हणतो आपण. आणि हे घर आता पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे. इतकं सुंदर क्रिएटिव्हिटी आहे ही, ज्याने पण हे प्लॅन केलेलं होतं. आणि सोशल मीडिया म्हणजे किती पॉवरफुल असतं, त्याच्यातून आपल्याला अशा किती आयडिया मिळतात, आपलं ज्ञान वाढतं आणि आपण त्याचा आपल्या डेली लाईफमध्ये वापर करू शकतो. तर हे बघा, मस्त त्याला ही बाहेरून पूर्ण जाळी ठोकून घेतलेली आहे. आणि हे जे आतलं स्ट्रक्चर आहे त्याच्याही 2 फळ्या काढून घेतल्या. त्याच्यामुळे घरात पण एक घर तयार झालं की ज्यात पिल्ले रात्री ऊन, वारा, पाऊस याच्यापासून, थंडी याच्यापासून संरक्षण म्हणून आत राहू शकतात. आणि तसंच मी त्याच्या वरून पण तो जो आमचं बदकांसाठी आपण तळं बनवलं, ते शेततळ्याचा जो पेपर होता आपला तो उरलेला होता, तर तोही वरून लावून घेतला व्यवस्थित, म्हणजे पावसात लीक पण होणार नाही पाणी. आणि आता हे आमचे छोटे पाहुणे जी त्याच्यामध्ये आम्ही रवानगी पण केली आहे आणि त्यांनाही ते घर आवडलेलं आहे. आणि खाली थोडंसं आम्ही हे शेंगांचे टरफले आणि ते कामात जो भुसा निघाला लाकडाचा तोही खाली पसरवून टाकला. आणि घर साफ करता यावं सगळ्या बाजूंनी, त्याच्यासाठी 2 दरवाजे करून घेतले, एक पुढच्या साईडने आणि एक मागच्या साईडने. तर असं हे छानसं आमचं घर आज तयार झालं. एक प्रोजेक्ट पूर्ण झाला आमचा. आता इथे बघू शकता संध्याकाळी आमचं श्रावण सोमवारचं उपवास सोडण्याची तयारी सुरू आहे. त्याच्यामुळे थोडंसं स्वयंपाकाला लवकरच लागलेलो आहोत. तर उपवास सोडण्याचा मेनू आपला वरण भात, बटाट्याची भाजी, पोळ्या. तर कुकर तर लावला गेलेलाच होता आणि पोळ्याही झालेल्या होत्या. आता फक्त वरणाला फोडणी द्यायची होती आणि भाजी करायची होती. तर इकडे कोंबड्याही त्यांच्या घरात केलेल्या आहेत. इथे आईने लसूण सोलले, काही आपल्याच बागेतून कढीपत्ता घेऊन आली वरणासाठी. मी कांदा कापतोय बाहेर बसल्या बसल्या. आणि इथे आमचे पिल्लं नवीन घरात त्यांच्या आस्वाद घेत आहेत जागेचा. सगळं तेही बघत आहेत काय आपल्याला काय मस्त बंगला मिळाला. पॅलेसच आहे तो. मला तर पॅलेसच वाटतं खरंच. खूप आवडलं मला हे घर. आणि त्याच्यात आता मी बल्ब लावण्याची पण तशी सोय करून ठेवलेली आहे. रात्रीचं एक चार्जिंगचा बल्ब ठेवून देते मी मध्ये. हे पिल्लं जर चांगली वाढली तर परत आपण जास्त आणू आणखी. आम्ही कसं आहे पिल्लं अन्न सोडून दिलं होतं, कारण एक तर त्यांना मोठ्या पक्ष्यांमध्ये ठेवलं तर त्यांना ते त्यांचे आजार लागणे किंवा मग ते त्यांच्या खाली दबले जाणे असे इश्यू व्हायचे. आणि बाहेर मोकळं सोडलं की शिकारी पक्षी, मांजरी त्यांना अलगद उचलून न्यायचे. मग ते वाईट वाटायचं ते बघून सगळं. त्याच्यामुळे आता हे एकदम सुरक्षित घर झालंय. त्याच्यामुळे आता पिल्ले आणून आम्ही कोंबड्या याच्या पुढे वाढवत जाऊ असा विचार आहे. कारण कसं आहे जातवान कोंबड्या पण मिळत नाहीत बऱ्याच वेळा. गावठी कोंबड्या मिळणं तसं आता दुरापास्त झालंय. आणि मग ते खाटीक करून पण आम्ही आणून पाहिल्या कोंबड्या, पण मग त्याही बऱ्याच वेळा आजारी पडायच्या त्या. त्याच्यामुळे आता बघू, हे मिशन कोंबडी हाऊस सक्सेसफुल झाल्यासारखं वाटतंय. तर इथे आमची वनश्रीची मध्ये मध्ये लुडबुड सुरू असते. Shake away the heat, tell the truth or live
जेवणं वगैरे आटोपून आम्ही नुकतेच बसलो होतो, तर हे आज आम्हाला पाहुणे भेटायला आले. तर ही माझी काकांची मुलगी आली, की जी 3 वर्षापासून ते लंडनला शिफ्ट झाले आहेत जॉबसाठी. तर ती अचानक आल्यामुळे तेही एक सरप्राईज मिळालं आज आम्हाला. मग आमच्या गप्पा रंगायला लागल्या. तर ती सांगत होती की लंडनचं घड्याळ 4 तास पुढे असतं, त्याच्यामुळे मी जेव्हा इकडे फोन करते तेव्हा हे सगळे गाढ झोपलेले असतात. मग फोन केव्हा करावा आणि गप्पा केव्हा कराव्या असा प्रश्न पडतो. अशा आमच्या गमती जमती सगळ्या सुरू होत्या. आणि पुन्हा मग इकडची लाईफस्टाईल, तिकडची लाईफस्टाईल, आणि तिकडे कसं सगळं स्वच्छ असतं, हवा शुद्ध असते, त्याच्यामुळे साधारण तिकडे गेलेल्या लोकांच्या मुलांना मग इकडे फारसं आवडत नाही साधारण, असं आता चित्र निर्माण झालेलं आहे. पण मग प्रत्येकालाच तिकडे जाणं शक्य नसतंच, कारण इथेही त्यांच्या बऱ्याच लायबिलिटीज असतात. पेरेंट्स म्हणा, किंवा तिकडे जाणं पण तिकडे महागाई खूप असते, तसेच तिकडे नियम सगळे कडक आहेत. त्या मानाने भारत तसा फ्लेक्झिबल आहे या सगळ्या बाबतीत. त्याच्यामुळे मग तिकडच्यासारख्या शिस्त आपण इकडेच का नको पाळायला, तशी स्वच्छता इकडेच का ठेवू नये आपण, तसं वातावरण आपणच इकडे निर्माण करावं ना. जसं ते करू शकतात, मग आपण का नाही करू शकत. तर मग पाहुण्यांना आम्ही जेवणाचाही आग्रह केला, पण त्यांचंही जेवण झालेलंच होतं. आणि मग आजच हार्वेस्ट केलेलं अंजीर आम्ही तिला दिलं, तर ते तिला इतकं आवडलं की तिने अगदी आवडीने आस्वाद घेतला त्याचा. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी अंजीर हार्वेस्ट करून आम्ही तिला पाठवून दिले. तर असं आजचा दिवस आमचा छान पार पडला. तर आमचं पिल्लांचं बंगला तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.